थकलो यार आज. ऑफिसमध्ये सकाळपासून काही ना काही चालूच होतं. ही मीटिंग, तो किक ऑफ, कंटाळा आला यार. माझा ना मजा चालली आहे. तुला माहितीये मी सिलेंडरचं रजिस्ट्रेशन करायला विसरलेली आहे. बुकिंग करायचं असतं ना त्याला रजिस्टर वगैरे करायला. ते केलं. मग आठवलं तू ते पेस्ट कंट्रोलचं सांगितलेलं. ते तरी केलंस? केलं बाबा. पण त्या माणसाने ना अर्धा तास खाल्ला रे माझा. फोनवर हे काय ते काय एवढं विचारलं आणि वर बघितलं तर मग लंच टाइम संपलेला. झालं लंच स्किप. आता असं वाटतं ना कोणीतरी मस्त कॉफी आणून द्यावी यार मला. कॉफी पिऊन फ्रेश झाले असते आणि मग डिनर बनवलं असतं. ए विशाल, ऐक ना, आपण एक कुक ठेवूया का? बघ ना, आता मी बसले असते मस्त, तिने हातात आणून कॉफी दिली असती, मी कॉफी पिऊन फ्रेश झाली असते, मग डिनर बनवलं. ठेवूया ना. ब्रिलियंट आयडिया. आता एक मस्त कॉफी बनवतोच. आणि हा, साखर नको टाकूस हा. ऑफिसमध्ये खूप चहा झाला यार. पेपर सुद्धा नाही वाचायला वेळ मिळाला, माहितीये तुला. ठेवायला सांगतो तू. ठेवली असती ना कुक, आरामात ठेवू शकतो. अरे आपण सांग ना विशाल. सध्या तुला माझं उत्तर माहिती आहे ना, मग पुन्हा पुन्हा तुला तेच काय ऐकायचंय? बरं, मी लग्नच नसतं केलं ना, मी कुकच ठेवला असता. संध्या तू माझी बायको आहेस यार, तू मला जेवणही बनवून घालू शकत नाहीस. आणि बरं, तू दमतेस तर जॉब सोडून दे. मी तुला अलाव करतोय ना जॉब करायला. बनवते मी कॉफी आणि तू कॉफी. चहा बनव, जेवण बनव, हेच करायला बसलीये मी. अलाव करतो म्हणजे काय? एवढं शिक्षण काय मी घरात बसायला घेतलंय? भूक दोघांना लागते, पण जेवण मीच बनवायचं असं का? कोण भांडणार? जाऊ दे. कॉफी 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 बनाव, घर पे बैठो. गरम आहे. बरं, जेवणाचं काय? टाइम बघतेस ना, लेट नको करूस ना, मला परत ऍसिडिटी होते मग. हो बाबा, जाते. पाणी नाही आणलंस? पाणी राहिलं, घेऊन येते. पाणी. अरे झालं?
ताई, आज कामाला नाही गेलीस? नाही ग. तयार झालीस म्हणून विचारलं. अरे ते ना दादांचं थोडं काहीतरी हे येणार आहे ग, काय म्हणतो, कुरिअर येणार आहे आणि ते पुढे त्यांना फॉरवर्ड करायचं आहे. ते काहीतरी काम सांगितलं म्हणून मी थांबले. हा मग दादांचं काम ना, तू कशाला थांबलीस? ताई, ते केअरटेकर सर्टिफिकेट काय असतो? केअरटेकर सर्टिफिकेट? अगं कॅरेक्टर सर्टिफिकेट असणार बाळा. ते पोलीस मागतात ना ते. अरे ते कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे. कोण बोललं आणि कशासाठी? ते फक्त कोणीतरी कांड बिंड केला असेल ना त्यांच्याकडे मागतात. तू काय कांड केलायस का? नाही म्हणजे कांडच झाले असं म्हणा. काय केलंस? माझ्या नवऱ्याने कंप्लेंट केली हो तुझ्याबद्दल? मी हातोला मारहाण केल्या. त्याला तू मारलंस? काय झालं काय? अहो तर ते बोलले की कोणी सांगितलं की चांगली बाई आहे, वाईट नाही आहे, तर ते केअरटेकर सर्टिफिकेट चालते. कॅरेक्टर सर्टिफिकेट? पण तू त्याला मारलंस? काय झालं काय असं? अहो तुम्हाला तर माझा नवरा माहिती आहे ना, राजव. हा पळून जाऊन लग्न केलं. हा राईबाबांनी हात धुतले. आमचं आम्हीच बघितलं सगळं. यो हॉटेलमध्ये जेवण बनवायचा रोज साईडली. हो बोललीस तू. पण आता कित्येक वर्ष घरी बसलाय काम सोडून, आणि त्यात दारू ढोसायचं. बापरे. म्या 11 घरात काम करते, 11 घरात. 11 घरची कामं करतेस, थकत असशील, लेट तर होणारच असेल. थोडी मदत केली तर काय बिघडतंय त्याचं? शी, कसं करतेस यार? आणि आता लेक मोठी होतीये, खर्च वाढतो, पैसे नाही पुरत हो. आता त्यात मी त्याला काही नाही बोलले. मी बोलले आता अजून एक काम पकडते, सगळं चांगलं होईल. अहो 4 वाजता सकाळी उठते, चाय बनवते, नाश्ता बनवते, घरचं काम करते, पण उशीर व्हायला लागला. तेव्हा कुठे जाऊन त्याला सांगितलं की थोडं काम तू पण कर. हा काय हरकत आहे, मदत केली तर दोघांनी मिळून होऊन जाईल ना. जेवण बनवता येतं त्याला, रात्रीचं जेवण तो बघेल. अहो पोर उपाशी पोट झोपते हो. बिचारी का. मग काय हो बोलला ना. नाही बाई बाई बाई. हे आशा,
काय बोलते तू? तुला वाटतं तू कमवते तर तू घरचा आदमी? हा? मला खाना बनवायचा असता तर मी लगीन का केला असता? मैं अकेलाही ठीकता ना. हा? तेव्हा तुला लगीन करायचं होता. हा? एक काम कर, मुलीचं शाळा सोडव आणि शिकव तिला. ए, त्या शिक्षणावर नाही जायचं. बरं, तू कमव, मी घरचं आणि बाहेरचं समजा सांभाळते. चालेल? जेवण बी बनवते. घरचा पुरुष तूच असणार रे. आणि मला सांग, भूक बाळावी लागते आणि तुला बी. मग जेवण बनवण्यामध्ये काय कमीपणा वाटतोय तुला? तू मला शांतपती शिकवते मराठला? हा? राजम बस. तर नाटक नको करू, जास्ती नाहीतर जास्ती झालीये तुला. बस. अम्मा, माझा हात उचललास तो पहिला आणि शेवटचा. इथून पुढे हात उचललास ना तर हात उखलून हातात देईन. बाई म्हणून कमजोर आणि अशक्त समजायचं नाही काय? मीच यशोदा आणि पार्वती बी मीच. आणि माझ्यातच दुर्गा बी असते. माझ्यातली दुर्गा जागवायची नाही. बाई म्हणून कमजोर समजलं, लय महागात पडेल तुला. अम्मा, बरी आहेस ना? तुला भूक लागली? हो. आशा, कुठून पण आणलंस ग? आणावंच लागत ताई. मी माझ्या लेकीकडे बघितलं. त्या दिवशी मी गप्प राहिली असते ना तर तिला काय शिकवण मिळाली असती? की शिकून काम करून घर सांभाळून असा मार खायचा, गप्प बसायचं, सोसून गप्प बसायचं. हा बाईचा धर्म नाही, हे चुकीचं हाय. पोटासाठी काम करते पण माझी काय इज्जत नाही का? मी सावित्रीची मुलगी आहे, सावित्रीची. अपमान सहन करणार नाही. तुम्ही येणार का? हो, चल येते मी. चल, मी येते तुझ्या बरोबर.